जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना, श्री दत्त छाया परिवारातील सर्व सुजाण सदस्यांना माझा सस्नेह नमस्कार. मित्रांनो, गेल्या भागात आपण संतांचा महिमा समजून घेतला. आज आपण समर्थ रामदास स्वामी रचित श्री ग्रंथराज दासबोध या महान ग्रंथातील पहिल्या दशकातील 6व्या समासात प्रवेश करत आहोत. या समासाचं नाव आहे श्रोते स्तवन. बघा मित्रांनो, काही लोकांना वाटते की ग्रंथ लिहिणाऱ्या वक्त्याचं कौतुक ठीक आहे, पण ऐकणाऱ्या श्रोत्याचं काय कौतुक करायचं. पण समर्थ सांगतात, जोपर्यंत उत्तम ऐकणारा मिळत नाही तोपर्यंत उत्तम विचार जन्मालाच येऊ शकत नाही. आजचा हा मोठा भाग महासत्संग तुमच्यातील उत्तम श्रोता जागा करणार आहे. समर्थांनी ऐकणाऱ्या माणसाला थेट ईश्वराची उपमा का दिली आहे आणि स्वतःला एवढे मोठे समर्थ असूनही त्यांनी श्रोत्यांसमोर इतकी नम्रता का बाळगली आहे, हे रहस्य आज आपण अगदी सोप्या भाषेत घरगुती उदाहरणांसह समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, शांतपणे ऐका, कारण हा सत्संग तुमच्या बुद्धीला आणि मनाला सुखाची एक नवी अनुभूती देईल. चला तर मग स्वामींच्या समर्थांच्या चरणी नमन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओवी क्रमांक 1. आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. मित्रांनो, या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की संतांना वंदन करून झाल्यानंतर आता मी या ग्रंथाचे श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना वंदन करतो. हे श्रोते कसे आहेत? ते नुसतेच बसलेले लोक नाहीत, ते देवाचे भक्त आहेत, ज्ञानी आहेत, संत आणि सज्जन आहेत. ते संसारापासून विरक्त आहेत, ध्यान करणारे योगी आहेत, उत्तम गुणांनी संपन्न आहेत आणि नेहमी सत्य बोलणारे आहेत. अशा महान श्रोत्यांना मी सर्वात आधी नमस्कार करतो. बघा मित्रांनो, समजा एखादा खूप मोठा गायक आहे, तो गाण्यातला राजा आहे, पण जर तो अशा ठिकाणी गाणं गात असेल जिथे समोर बसलेल्या लोकांना गाण्यातला ग म ब सुद्धा समजत नाही, तर त्या गायकाला गाण्याचा आनंद मिळेल का? नक्कीच नाही. पण समोर जर गाण्यातले तज्ज्ञ कानसेन बसलेले असतील तर गायकाला गाण्यातून अधिक रंग भरता येतो. वक्ता कितीही मोठा असला तरी श्रोते उत्तम असावेच लागतात, असं या ओवींमधून समर्थ आपल्याला सांगत आहेत. तर आपल्याला याच्यातून काय बोध मिळतो की आयुष्यात जेव्हा आपण कोणाचे विचार ऐकतो, जो कोणी आपल्याला काही सांगत असेल, आपण त्यांचं काहीतरी ऐकत असेल, तेव्हा आपले मन शुद्ध आणि एकाग्र असावे. उत्तम श्रोता बनणे ही सुद्धा एक मोठी साधना आहे. ओवी क्रमांक 2. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्द रत्नांचे. या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की माझ्या समोर बसलेले श्रोते कसे आहेत? काही श्रोते हे सत्वाचे सागर आहेत, म्हणजेच त्यांच्या मनात गुणांचा, चांगुलपणाचा समुद्र आहे. काही श्रोते बुद्धीचे आगर आहेत. आगर म्हणजे खाण, तिजोरी. त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख आहे. तर काही श्रोते वैरागर आहेत. वैरागर म्हणजे जिथे हिरे सापडतात ती खाण. हे श्रोते शब्दांचे हिरे पारखणारे जव्हेरी आहेत. बघा, आपण जेव्हा दागिन्यांच्या दुकानात जातो तेव्हा सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी कसोट्याचा दगड वापरतो. तो दगड सोन्याची खरी किंमत ठरवतो. त्याच प्रकारे समर्थ म्हणतात की माझे श्रोते हे त्या कसोट्याच्या दगडासारखे आहेत. मी काय बोलतोय
त्या शब्दांमधील खरे ज्ञान ते लगेच ओळखतात. बघा, समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर जसे गोताखोर मौल्यवान मोती शोधून काढतात, तसेच उत्तम श्रोते वक्त्याच्या भाषणातून चांगल्या गोष्टी शोधून स्वतःच्या मनात साठवून ठेवतात आणि त्या गोष्टींचा वापर ते आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी आणतात. तर याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळते की आपण जेव्हा एखादा व्हिडिओ बघतो किंवा एखादं पुस्तक वाचतो, तेव्हा आपण त्यातील वाईट गोष्टी सोडून फक्त शब्दरत्ने म्हणजेच चांगले विचार वेचायला शिकले पाहिजे, असं या ओवीतून आपल्याला असा बोध मिळतो आहे. जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते नैश्चे पुरुष. स्वामी म्हणतात की हे श्रोते कसे आहेत? ते अर्थामृताचे भोगते आहेत. अर्थामृताचे भोगते म्हणजेच शब्दांच्या पाठीमागे जो खऱ्या अर्थाचा अमृत लपलेला आहे, त्याचे ते आस्वाद घेणारे आहेत. जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते म्हणजेच काय, जर बोलणारा वक्ता कुठे चुकला किंवा अडकला तर त्याला सांभाळून घेणारे आणि योग्य दिशा दाखवणारे ते वक्त्याचे सुद्धा वक्ते आहेत. त्यांच्या मनात कोणताही संशय राहत नाही. ते संशयाचा नाश करणारे निश्चयी पुरुष आहेत. बघा, जेव्हा घरात आई भाजी बनवते आणि चुकून भाजीत मीठ कमी किंवा जास्त होतं, तेव्हा घरातील ज्येष्ठ माणसं चिडत नाहीत. ते म्हणतात, काही हरकत नाही, भाजी छान झाली आहे, थोडं मीठ वरून घेऊ. ते आईला सांभाळतात. तसेच उत्तम श्रोते वक्त्याची लहान मोठी चूक पोटात घालतात आणि त्याला धीर देतात. बघा, कोर्टामध्ये जेव्हा 2 पक्षात वाद होतो, तेव्हा न्यायाधीश दोघांचं ऐकून घेतात आणि आपल्या बुद्धीने संशयाचा पडदा दूर करून योग्य तो न्याय देतात. श्रोते हे वक्त्यासाठी न्यायाधीशासारखेच आहेत. यातून आपल्याला काय बोध मिळतो, तर कोणाचेही विचार ऐकताना पूर्वग्रह न ठेवता, संशयाची वृत्ती सोडून देता त्यातील मूळ सत्याचा स्वीकार करावा आणि बाकीच्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे. समर्थ म्हणतात की या श्रोत्यांची धारणा म्हणजेच समजून घेण्याची, ज्ञान साठवून ठेवण्याची क्षमता ही अपार आहे. हे श्रोते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ईश्वराचे अवतार आहेत, किंवा जणू काही स्वर्गातील सूरवर म्हणजेच मोठमोठे देव खाली येऊन सभेमध्ये बसले आहेत असा भास मला होतो आहे, असं ते या ओवीमार्फत आपल्याला सांगत आहे. बघा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा डोंगरावर पडलेले पाणी वाहून जाते, पण जी विहीर किंवा तलाव असतो तो त्या पाण्याला स्वतःमध्ये साठवून घेतो. उत्तम श्रोत्यांचे मन त्या तलावासारखे असते, जे कितीही मोठे ज्ञान अंगात साठवून ठेवू शकते. बघा, जेव्हा आपण एखाद्या संताच्या प्रवचनाला जातो तेव्हा तिथले वातावरण इतके शांत आणि पवित्र असते की जणू काही आपण पृथ्वीवर नसून देवाच्या दरबारात बसलो आहेत असा अनुभव आपल्याला येतो. ऐकणारा प्रत्येक माणूस देवासारखा शांत वाटतो. ऐकणाऱ्या माणसाला कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव लपलेला आहे. समोरच्याचा आदर केला की ज्ञानाची देवाणघेवाण सोपी होते. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 5. की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागडी, जयाचेनी सभा मंडळी परमशोभा. समर्थ पुढे म्हणतात की मला तर असं वाटतंय की ही समोर बसलेली माणसं म्हणजेच मोठमोठे ऋषीमुनीच आहेत. त्यांचे स्वरूप अत्यंत शांत आहे आणि त्यांच्यामध्ये सत्वगुण ठासून भरलेला आहे. अशा पवित्र श्रोत्यांमुळे या सभेला, या सभामंडळाला
एक वेगळीच परमशोभा प्राप्त झाली आहे. एखादं लग्नाचं कार्य असेल किंवा मोठं सभागृह असेल, तिथे कितीही महागडे लाईट्स लावा, कितीही छान डेकोरेशन करा, पण जोपर्यंत तिथे आनंद सोहळा अनुभवणारे पाहुणे येत नाहीत, तोपर्यंत त्या हॉलला शोभा मिळत नाही. सभेची खरी शोभा तिथल्या माणसांमुळेच असते. मित्रांनो, जंगलात अनेक झाडं असतात, पण जिथे ऋषीमुनी शांत बसून तपश्चर्या करतात, तो आश्रम पाहिल्यावर मनाला जी शांतता मिळते ती केवळ तिथल्या शांत वातावरणामुळे आपल्याला मिळत असते. आपल्या घरात जर चांगली शांत विचारांची माणसे एकत्र आली तर घर सुद्धा एखाद्या मंदिरासारखं शोभून दिसतं. हृदयी वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विलासे, साहित्य बोलता जैसे मानसी देवगुण. या श्रोत्यांच्या हृदयामध्ये वेदगर्भ आहे, म्हणजेच काय तर वेदांचे पूर्ण ज्ञान साठवलेले आहे. त्यांच्या मुखात साक्षात सरस्वती देवी वास करत आहे. आणि जेव्हा ते श्रोते साहित्यावर किंवा अध्यात्मावर बोलू लागतात, तेव्हा ते साक्षात देवगुरु बृहस्पती यांच्यासारखे भासतात. बघा मित्रांनो, जुन्या काळात जेव्हा राजे महाराजे न्याय करायचे, तेव्हा त्यांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ असायचं. त्यातले विद्वान पंडित जेव्हा बोलायचे, तेव्हा त्यांच्या शब्दातून शास्त्र आणि कायद्याचे ज्ञान प्रकट व्हायचे. आजच्या या काळात आपण पाहतो, काही वक्ते किंवा विचारवंत जेव्हा स्टेजवर बोलायला उभे राहतात किंवा त्यांच्या जिभेवर जणू सरस्वतीच बसली आहे असं वाटतं. मित्रांनो, यात आपल्याला काय बोध मिळतो की ज्ञान मिळवण्यासाठी आधी मनाचे मंदिर स्वच्छ ठेवावे लागते. ज्याच्या मनात शुद्धता आहे त्याच्या मुखात सरस्वती येतेच. ओवी क्रमांक 8. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळात जे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी. बघा, समर्थ इथे उत्तम श्रोत्यांचे मुख्य लक्षण सांगतात. हे श्रोते कसे आहेत? ते अखंड सावधान आहेत, म्हणजे त्यांचे लक्ष कुठेही भरकटत नाही. ते पूर्णपणे एकाग्र आहेत. त्यांना त्रिकाळाचे ज्ञान आहे. म्हणजेच काय तर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हींचे भान त्यांना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ते सर्व काळ निराभिमान आहेत. म्हणजे एवढं अथांग आत्मज्ञान असूनही त्यांच्या मनात जराही अहंकार, अभिमान नाही. बघा, आपण जेव्हा रस्त्यावरून गाडी चालवतो तेव्हा हायवेवर एक पाटी असते, सावधानता हटली, दुर्घटना घडली. तिथे ड्रायव्हरला अखंड सावधान राहावं लागतं. जर त्याचं लक्ष मोबाईलकडे गेलं तर अपघात ठरलेला आहे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की अध्यात्माचा रस्ता असाच आहे. इथे श्रोत्याला अखंड सावधान राहून ऐकावं लागतं, चांगले श्रोते व्हावं लागतं. एखादा खूप मोठा शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर असतो, ज्याने अनेक पदव्या मिळवल्या आहेत, पण तो जेव्हा एखाद्या साध्या माणसाशी बोलतो तेव्हा तो अत्यंत नम्रपणे बोलतो. त्याला आपल्या ज्ञानाचा माज नसतो. हाच खरा निराभिमान स्वभाव आहे. या ओवीमधून आपल्याला काय शिकायला मिळते तर ज्ञान माणसाला नम्र बनवतं. जर ज्ञान मिळवून अहंकार वाढत असेल तर ते ज्ञान नसून अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. ओवी क्रमांक 9 आणि 10. ज्याचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रांसी लक्षिले, मने जयांच्या. जे जे काही आठवावे ते ते तयापूर्वीच ठाये, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी. या ओवेंमध्ये समर्थ म्हणतात की या ज्ञानी श्रोत्यांच्या दृष्टी खालून गेलं नाही.
असं या जगात काहीच शिल्लक उरलेलं नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजेच पदार्थाचा त्यांनी आपल्या मनाने सखोल अभ्यास केला आहे. मी माझ्या बुद्धीने जे जे काही आठवून इथे सांगण्याचा प्रयत्न करेन ते सगळं या श्रोत्यांना पूर्वीच ठावे म्हणजेच आधीपासूनच माहीत आहे. मग अशा ठिकाणी मी स्वतःला मोठा ज्ञाता समजून काय बरं नवीन बोलणार? त्यांच्यासमोर माझे ज्ञान काहीच नाही. समजा एका लहान मुलाने आपल्या आजोबांना कॅल्क्युलेटर आणून दाखवला आणि म्हणाला, आजोबा बघा मी किती छान यंत्र आणलंय, यात 2 + 2 4 होतात. आजोबांना ते आधीच माहीत असतं, पण ते मुलाचं कौतुक करण्यासाठी हसतात. त्याच प्रकारे समर्थ म्हणतात, श्रोत्यांची अवस्था त्या आजोबांसारखी आहे आणि मी त्या लहान मुलासारखा आहे. बघा, आपण गुगलवर काही शोधायला गेलो की आपण एक अक्षर टाईप करेपर्यंत गुगल आपल्याला पुढचे शब्द आधीच दाखवतो, कारण त्याच्याकडे तो डेटा आधीच आहे. श्रोते हे ज्ञानाचे गुगल आहेत असं समर्थ आपल्याला या ओवींमध्ये सांगत आहेत. यातून आपल्याला शिकायला मिळतं की स्वतःला कधीही परिपूर्ण समजू नका. आपल्यापेक्षा जगात अनेक हुशार आणि अनुभवी लोक बसलेले आहेत. हा विचार मनाला नम्र ठेवतो. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक सेवित नाही. मित्रांनो, जर श्रोत्यांना सगळं आधीच माहीत आहे तर मग समर्थ का बोलत आहेत? यावर समर्थ सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात, जरी हे श्रोते महान ज्ञानी असले तरी ते गुणग्राहिक आहेत. म्हणजे ते दुसऱ्यांचे फक्त गुण बघतात, चुका शोधत नाहीत. म्हणूनच मी कोणतीही भीती न बाळगता निशंकपणे म्हणजेच बिनधास्त बोलत आहे. जसा एखादा भाग्यवान पुरुष म्हणजेच श्रीमंत माणूस जेवताना काय फक्त एकच भाजी खातो का? नाही, तो अनेक प्रकारच्या अन्नांचा आस्वाद घेतो. तसेच हे श्रोते माझ्याही वचनांचा आस्वाद घेतील असं इथे समर्थ म्हणतात. बघा, आपण जेव्हा बागेत जातो तेव्हा तिथे उमललेली गुलाब पुष्प पाहतो. गुलाबाला काटे असतात, पण आपण काट्यांकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त फुलांचा सुगंध घेतो. हा गुणग्राहिक स्वभाव आहे. एक मोठा राजा आहे ज्याच्याकडे 56 भोग रोज बनतात, पण जेव्हा तो त्याच्या एखाद्या गरीब भक्ताच्या किंवा मित्राच्या घरी जातो तेव्हा तिथे मिळालेली साधी चटणी भाकर सुद्धा तो तितक्याच आवडीने खातो, कारण तो अन्नाचा आणि प्रेमाचा आदर करतो. माणसांमध्ये दोष शोधण्यापेक्षा त्यांच्यातील गुण घ्यायला शिका. गुणग्राहकता माणसाला नेहमीच आनंदी बनवते. सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे आवेटन्ने, तैसीच माझी वचने पराकृते. समर्थ म्हणतात, हे ज्ञानी श्रोते नेहमी दिव्यान्ने म्हणजेच उच्च दर्जाचे वैचारिक पक्वान्न जेवणारे आहेत. पण रोज रोज गोड खाऊन कंटाळा आला की जिभेची चव बदलण्यासाठी माणूस कधीतरी आवेटन्ने म्हणजेच काहीतरी साधं आंबट, तिखट किंवा गावरान जेवण जेवतो. अगदी तसंच माझे हे शब्द जरी साधे पराकृत असले तरी हे श्रोते चव बदलण्यासाठी ते आवडीने ऐकतील. बघा, आपल्या घरात रोज शुद्ध तुपातली पुरणपोळी किंवा सुकामेवा मिळत असेल, तरी कधीतरी पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला रस्त्यावरचा तिखट चमचमीत वडापाव किंवा मक्याचं कणीस खाण्याची इच्छा होते. चव बदल म्हणून ती साधी गोष्ट सुद्धा भारी वाटते. त्याचप्रकारे मोठे शास्त्री पंडित संस्कृतमधील कठीण श्लोक रोज वाचतात, पण कधीतरी मन शांत करण्यासाठी ते संत तुकारामांचा गाथा मराठी अभंग गुणगुणतात.
कारण काय तर कारण त्यात एक वेगळाच गोडवा असतो. म्हणून समर्थ म्हणतात की भाषेचा थाट किंवा शब्दांचा बडेजाव महत्त्वाचा नाही, तर त्यामागचा साधेपणा आणि भाव हा महत्त्वाचा आहे. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. समर्थ इथे एक खूप मोलाचा सिद्धांत मांडतात. ते म्हणतात, प्रत्येक माणसाने आपल्या शक्तीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे आणि मनातल्या भावना परमेश्वराची पूजा करावी. पण माझ्याकडे पैसे नाहीत किंवा मला मोठे मंत्र येत नाहीत म्हणून मी देवाची पूजाच करणार नाही, असा चुकीचा विचार कुठेही लिहिलेला नाही आणि तो कोणाचाही नसावा. बघा, एखादा श्रीमंत माणूस असेल, जर तो देवाला सोन्याचा मुकुट चढवेल, 56 भोगाचा नैवेद्य दाखवेल, पण एखादा गरीब शेतकरी असेल तर तो देवापुढे फक्त एक साधी अगरबत्ती लावेल आणि शेतातलं एक छोटं फूल आणि तांब्याभर पाणी ठेवेल. देव त्या गरिबांच्या साध्या फुलाने सुद्धा तितकाच प्रसन्न होतो जितका त्या राजाच्या सोन्याने होतो. कारण देव सोन्याचा भुकेला नाही, तो आहे भावाचा भुकेला, भक्तीचा भुकेला. बघा, जेव्हा लहान मुलं जेव्हा आपल्या आईसाठी एका हाताने एक साधं चित्र काढतं, ज्याला नीट आकारही नसतो, पण आई ते चित्र कौतुकाने फ्रीजवर चिटकवते, कारण आईला मुलाचा भाव दिसतो. त्यामुळे तुमच्याकडे काय आहे याने फरक पडत नाही, तुम्ही जे काही करता ते किती प्रेमाने आणि श्रद्धेने करता याला अध्यात्मात खूप महत्त्व आहे. तैसा मी एक बागदुर्बळ श्रोते परमेश्वराची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करूप आहे. समर्थ म्हणतात, त्या गरिबासारखाच मी सुद्धा एक वागदुर्बळ आहे. म्हणजेच काय की माझ्याकडे बोलण्याची, शब्दांची मोठी संपत्ती नाही, पण माझ्या समोर बसलेले हे जे श्रोते आहेत ना, ते साक्षात परमेश्वर आहेत. म्हणून माझ्या या वाचा बरळ शब्दांनी, म्हणजेच माझ्या साध्या तोबड्या आणि वेड्या वाकड्या शब्दांनी मी या श्रोतारूपी परमेश्वराची पूजा करत आहे. बघा, जेव्हा एखादं छोटं मूल नुकतं बडबडायला लागतं तेव्हा ते स्पष्ट बोलतही नाही. ते मम्मी पापा म्हणताना सुद्धा बोबडं बोलतो, पण त्याचे ते वेडे वाकडे शब्द ऐकून आई वडिलांना राग येत नाही, उलट त्यांचा खूप आनंद होतो. त्याच प्रकारे समर्थ म्हणतात की श्रोते माझे आई वडील आहेत आणि मी त्यांचं बोबडं मूल आहे. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपल्याला सगळे संस्कृत मंत्र पाठ नसतात. आपण फक्त हात जोडतो आणि म्हणतो, देवा माझं चांगलं कर. देवाला आपली ती साधी भाषा सुद्धा समजते. जर मनात नम्रता असेल तर तुमचे साधे शब्द सुद्धा लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात. ओवी क्रमांक 15 आणि 16. विपत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वागविलास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. मित्रांनो, या ओव्यांमध्ये समर्थ इथे स्वतःची पूर्ण नम्रता व्यक्त करतात. ते म्हणतात, माझ्याकडे मोठी व्युत्पत्ती म्हणजेच पांडित्य नाही, कोणती कला नाही, माझ्या बोलण्यात चातुर्य म्हणजेच हुशारी नाही आणि मी कोणताही मोठा प्रबंध म्हणजेच काय तर ग्रंथ लिहिलेला नाही. समर्थ म्हणतात की माझ्यामध्ये मोठी भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही आणि माझ्या वचनात गौल्यता म्हणजेच गोडवा सुद्धा नाही. असा माझा हा साधा स्वभाव, माझं साधं बोलणं आहे.
तरीही मी अगदी शांतपणे सावकाश बोलत आहे. का? कारण मला पक्की खात्री आहे की हा जो जगदीश म्हणजेच कोण, तर श्रोतारूपी जो देव आहे तो समोर बसला आहे. तो फक्त आणि फक्त भावाचा भोक्ता आहे. त्याला माझ्या मनातील भाव समजेल. उदाहरणार्थ बघा, संत चोखामेळा किंवा संत सावतामाळी यांचे उदाहरण घ्या. सावतामाळी कधीही मोठे वेदपुराण शिकले नाहीत. ते शेतात कांदे मुळा लावायचे. पण त्यांनी काय म्हटलं? कांदा मुळा भाजी अवघी विठा माझी. त्यांच्या या साध्या शब्दांमध्ये एवढा भाव होता की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या शेतात कामाला आला. देव चतुराई पाहत नाही, देव बघतो ते फक्त प्रेम. मित्रांनो, पहा, आपण हॉटेलमध्ये जाऊन खूप महागडं जेवण जेवतो. त्यात खूप मसाले असतात. पण आजारी पडल्यावर आपल्याला आईच्या हातची साधी मऊ खिचडीच बरी वाटते. कारण त्या खिचडीमध्ये आईचं प्रेम असतं. त्याचप्रमाणे समर्थांची वाणी या खिचडीसारखी साधी पण खूप पौष्टिक आहे. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? तर यातून आपल्याला समजते की जगाला दाखवण्यासाठी खोटं चातुर्य किंवा मुखवटे वापरू नका. जसे आहात तसे सच्चे राहा. देवाला आणि माणसांना तुमचा सच्चेपणाच आवडेल, असं या ओवींमधून समर्थ आपल्याला सांगत आहे. वळूया पुढील ओवीकडे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. समर्थ म्हणतात, तुम्ही सर्व श्रोते साक्षात जगदीश मूर्ती म्हणजेच काय, तर देहाने फिरणारे देव आहात. तुमच्या अथांग ज्ञानापुढे माझी काय लायकी आहे? माझी काय व्युत्पत्ती म्हणजेच शहाणपण? मी तर एक बुद्धिहीन आणि अल्पमती म्हणजेच काय, कमी बुद्धीचा असलेला सामान्य माणूस आहे. पण मी तुमच्याशी ही जी बोलायची हिम्मत करत आहे ती केवळ तुमच्या प्रेमापोटी, तुमच्याशी असलेल्या सलगीमुळे, जवळीकीमुळे करत आहे. बघा, एक लहान मुलगा जेव्हा आपल्या वडिलांच्या पाठीवर बसतो आणि त्यांच्या मिशा ओढतो, तेव्हा वडील रागवत नाही. कारण मुलाची ती सलगी असते, ते त्याचं प्रेम असतं. वडिलांचे सामर्थ्य मोठे असले तरी मुलाच्या प्रेमापुढे ते अगदी लहान होतात. त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या चरणाशी जेव्हा संत नामदेव महाराज बसायचे तेव्हा ते देवाशी भांडायचे सुद्धा. देवा, तुला जेवावंच लागेल. ही सलगी फक्त प्रेमातून निर्माण होते. समर्थ याच प्रकारे श्रोत्यांना आपले वडील मानून हक्काने बोलत असतात आणि बोलत राहणार. बघा, जेव्हा आपण कोणाशी मनापासून जोडले जातो ना, तेव्हा तिथे लहान मोठेपणा गळून पडतो आणि फक्त प्रेम शिल्लक राहतं. ओवी क्रमांक 18. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्यांचे अंगी. तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. समर्थ इथे एक खूप सुंदर आणि व्यावहारिक उदाहरण देतात. ते म्हणतात, समजा एखादा खूप मोठा श्रीमंत आणि शक्तिशाली राजा किंवा समर्थ माणूस आहे. त्याचा मुलगा जरी जगात मूर्ख किंवा साधा असला तरी त्याच्या पाठीवर त्याच्या वडिलांचे नाव असल्यामुळे वडिलांचे सामर्थ्य त्याच्या अंगी आपोआप येते. लोक त्याला मुलाचा आदर करतात. अगदी तसेच तुम्ही सर्व संत श्रोते माझे मायबाप आहात. मी जरी अल्पमती असलो तरी तुमच्या पाठिंब्यामुळे माझ्या अंगी बोलण्याचे सामर्थ्य आले आहे. बघा मित्रांनो, समजा एखाद्या मोठ्या पोलीस कमिशनरचा लहान मुलगा आहे आणि तो रस्त्यावर खेळताना जर एखाद्या गुंडाला म्हणाला
तुला माझे पप्पा बघून घेतील. तर तो गुंड त्या लहान मुलाला घाबरतो. मुलांमध्ये स्वतःची ताकद नसते, तर त्याच्या वडिलांच्या वर्दीची ताकद त्याच्या पाठीशी असते. त्याचप्रमाणे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे साधे शेतकरी होते, पण शिवछत्रपतींचा हात त्यांच्या पाठीवर होता. म्हणूनच त्या साध्या मावळ्यांमध्ये 5-5 पठाणांना लोळवण्याचं सामर्थ्य आलं. याच प्रकारे जेव्हा आपले विचार चांगल्या विचारवंतांशी किंवा संतांशी जोडलेले असतात, तेव्हा समाज आपल्या साध्या शब्दांचाही आदर करतो, असा या ओवीतून आपल्याला बोध मिळतो. व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक, घरी त्यांची पिली निशंक तयान पुढे खेळती. समर्थांनी दिलेले हे संपूर्ण दासबोधातील सर्वात अप्रतिम उदाहरण आहे. ते कोणते? तर समर्थ म्हणतात की वाघ म्हणजेच काय, व्याघ्र आणि सिंह हे जंगलातले अतिशय भयानक प्राणी आहेत. त्यांना दुरून जरी पाहिलं तरी मोठमोठे शिकारी आणि सामान्य लोक भयभीत होतात, भीतीने थरथर कापतात. पण त्याच वाघाची आणि सिंहाची जी लहान पिल्ली असतात, ती मात्र कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता त्या वाघाच्या पाठीवर उड्या मारतात, त्यांच्या मिशांशी खेळतात. कारण वाघ जगासाठी काळ असला तरी पिल्लांसाठी ती त्याची आईच असते. त्याचप्रमाणे संतांचे ज्ञान, त्यांचे व्यक्तिमत्व एखाद्या सिंहासारखे आणि अथांग आणि भव्य असते, ज्यामुळेच सामान्य जग त्यांच्याशी बोलायला घाबरते. पण जो खरा भक्त किंवा साधक असतो, तो त्या सिंहाचं पिल्लू असतो. तो संतांच्या चरणाशी अगदी निर्धास्तपणे खेळतो. त्याला तिथे कोणतीही भीती अजिबात वाटत नाही. जेव्हा घरामध्ये वडील जेव्हा खूप रागात असतात, तेव्हा ऑफिसचे लोक किंवा नोकर त्यांना घाबरायचे. पण त्यांची 3 वर्षाची लहान मुलगी धावत येते आणि थेट त्यांच्या कुशीत जाऊन बसते. वडिलांचा सगळा राग एका सेकंदात विरघळून जातो. त्यामुळे या ओवींमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की संतांबद्दल किंवा देवाबद्दल मनात भीती ठेवू नका. आपण त्यांची लेकरं आहोत, हा भाव ठेवला की त्यांच्या अथांग ज्ञानाचा आपल्याला लाभ होतो. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. त्या वाघाच्या पिल्लासारखाच मी सुद्धा तुम्हा सर्व संतांचा अंकित म्हणजे काय, तर लाडका सेवक, लाडका बाळ आहे. म्हणूनच मी कोणतीही भीती न बाळगता तुमच्या समोर बोलत आहे. जर मी बोलताना पुढे कुठे चुकलो, अडखळलो, तर माझी काळजी, माझी चिंता तुमचे चित्त म्हणजेच तुमचे मन नक्कीच वाहेल. कारण आई कधी आपल्या पिल्लाला पडू देत नाही. बघा, लहान मूल जेव्हा चालायला शिकतं, तेव्हा ते पहिल्यांदा 2 पावलं टाकतं आणि पडतं. अशा वेळी शेजारी उभी असलेली आई हसत नाही किंवा मुलाला मारतही नाही. ती काय करते, तर ती धावत जाऊन मुलाला कडेवर घेते, त्याचे कपडे झाडते आणि पुन्हा त्याला शिकवते. श्रोते हे वक्त्यासाठी त्या आईसारखेच असतात. आपण जेव्हा एखाद्या जुन्या मित्राकडे जातो आणि विश्वासाने आपल्या मनातील सुख दुःख सांगतो, तेव्हा आपल्याला भीती नसते की हा माझी चेष्टा करेल. कारण आपल्याला माहीत असतं की तो आपला माणूस आहे. त्याचप्रमाणे समर्थ श्रोत्यांना आपला हक्काचा मित्र बनवतात. जेव्हा आपण चांगल्या माणसांच्या संगतीत विश्वासाने वागतो, तेव्हा आपली प्रगती करण्याची जबाबदारी ते स्वतःहून घेत असतात. ओवी क्रमांक 21 आणि 22. आपलेची बोले वाऊगे, त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे.
हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन. तैसे तुम्ही संत सज्जन माये बाप विश्वाचे. मित्रांनो, समर्थ या ओवींमध्ये म्हणतात की जर आपल्या घरातील माणसाकडून काही वावगे म्हणजेच काहीतरी चुकीचे वेडेवाकडे शब्द निघाले तर त्याची संपादनी करणे म्हणजेच काय तर त्यांची ती चूक सुधारून ती सावरून घेणे हे घरातील मोठ्या माणसांचे कर्तव्यच असते. त्यामुळे मला तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. या दासबोधात जे काही न्यून म्हणजेच कमी असेल, या दासबोधात जे काही कमी असेल ते तुम्ही तुमच्या ज्ञानाने पूर्ण करून घ्यावे, कारण हे तर प्रीतीचे म्हणजेच प्रेमाचे लक्षण आहे. समर्थ म्हणतात की प्रेम असेल तिथे मन स्वभावताच चुका पोटात घालतं. आणि तुम्ही सर्व संत श्रोते तर केवळ माझेच नाही तर या संपूर्ण विश्वाचे मायबाप आहात. बघा, समजा एखाद्या मुलीचा लग्न सोहळा आहे आणि घरातील धाकट्या भावाकडून पाहुण्यांचा आदर सत्कार करताना काहीतरी चूक झाली तर घरातील मोठे काका किंवा वडील पाहुण्यांसमोर म्हणतात, अहो लहान मुलगा आहे, समजूत कमी आहे, रागवू नका. ते ती चूक सावरून घेतात, संपादनी करतात. आपण जेव्हा बाजारातून मातीची घागर किंवा मडकं आणतो तेव्हा त्यात एखादा बारीक छेद असू शकतो, पण शहाणी सुगरण काय करते, त्यात थोडा चुना आणि माती लावून तो छेद बंद करते आणि पाणी साठवते. त्याच प्रकारे समर्थ म्हणतात की माझ्या रचनेत कुठे छेद असेल तर तुम्ही तो प्रेमाने बंद करा. म्हणजेच काय की दुसऱ्यांच्या चुका लोकांसमोर आणून त्यांचा अपमान करण्यापेक्षा त्या चुका पडद्यामागे दुरुस्त करून माणसाला सांभाळून घेणे हेच खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे, असं या ओवींमधून आपल्याला समर्थ सांगत आहेत. माझा आशय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे. पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवन नाम समास 6वा समाप्त. बघा मित्रांनो, समर्थ या समासाचा शेवट करताना अतिशय गोड विनंती करतात. ते म्हणतात की माझ्या मनातील तो खरा आशय म्हणजेच काय तो खरा भाव आहे तो तुम्ही तुमच्या जीवाने अंतःकरणाने ओळखून घेतला आहे. आता जे उचित म्हणजेच काय जे योग्य असेल ते तुम्ही करावं. आणि मी हा जो दासांचा दास म्हणजेच काय रामदासांचा दास आहे त्यांची ही विनंती मान्य करून आता यापुढे मी जी ग्रंथकथा सांगणार आहे तिच्याकडे आपले पूर्ण अवधान म्हणजेच काय पूर्ण लक्ष द्यावे. आणि इथेच दासबोधातील दशक पहिला 6वा समास श्रोतेस्तवन हा पूर्ण होतो. या ओवीचा आपण उदाहरणार्थ अर्थ बघूया. बघा, जेव्हा एखादा वकील कोर्टात संपूर्ण केस मांडतो तेव्हा शेवटी तो न्यायाधीशांना म्हणतो, हुजूर, मी माझी सगळी बाजू मांडली, आता न्याय करणे तुमच्या हातात आहे. तर समर्थांनी आपली नम्रता श्रोत्यांच्या चरणी ठेवून पुढच्या ग्रंथाला सुरुवात केली आहे. आपण जेवणाच्या पंक्तीत बसलो की वाढपी आधी दोन्ही हात जोडून विनंती करतो, काही चुकलं मुकलं असेल तर सांभाळून घ्या आणि जेवायला सुरुवात करा. समर्थांनी आपल्याला दासबोधाचे हे ज्ञानाचे जेवण वाढले आहे. मित्रांनो, तर माझ्या लाडक्या श्रोते हो, माझ्या श्री दत्तछाया परिवारातील सर्व रसिक प्रेक्षकांनो, आज आपण तब्बल अर्धा ते पाऊण तासचा जो तास एकत्र बसून जो काही समर्थ रामदास स्वामींच्या या 23 ओव्यांचा म्हणजेच श्रोतेस्तवन समासाचा सलोख अभ्यास केला आहे, सखोल अभ्यास केला आहे. तुम्ही सुद्धा आज अगदी समर्थांना अभिप्रेत असलेल्या उत्तम श्रोत्याप्रमाणे हा व्हिडिओ शांत चित्ताने ऐकलात, याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. हा व्हिडिओ
केवळ ऐकण्यासाठी नव्हता, तर आपल्यातील अहंकार संपवून नम्रता कशी अंगी बाणवावी हे शिकण्यासाठी होता. आजचा हा महासत्संग तुम्हाला कसा वाटला? वाघाच्या पिल्ल्याचं किंवा राजाच्या मुलाचं कोणतं उदाहरण तुम्हाला सर्वात जास्त आवडलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप खूप आवडतं. हा एवढा मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत लागते. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक सुंदर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप, तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारांसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी भाषेचा आणि दासबोधाचा हा वारसा घराघरात पोहोचेल. आणि हो, जर तुम्ही आपल्या श्री तत्वछाया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपला हा महाप्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. या पहिल्या दशकाला पुढचा भाग अतिशय अद्भुत असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशक पहिले, समास 7वा, कविस्तवन. म्हणजेच काय की कवींची ताकद काय असते, शब्दांची निर्मिती कशी असते आणि कवींना समर्थांनी सृष्टीचे प्रतीपक का म्हटले आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत श्रोते हो, सुखी राहा, समाधानी राहा आणि संतांच्या विचारांचा ध्यास घेत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.